लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या वितरणाला प्रचंड विलंब, प्रचंड दिरंगाई, या योजनेकडे दुर्लक्ष, अशा प्रकारच्या गोष्टी सध्या घडताना दिसत आहेत. नकारात्मक वातावरण अक्षरशः. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी विचारलं, सर मार्च आणि एप्रिलचा हप्ता यावेळेस एकत्रित मिळू शकतो का? नेहमीप्रमाणे आपल्याला असं वाटायचं आणि मी तुम्हाला ते सांगायचो पण की यावेळेस एकत्रित हप्ता मिळणार नाही वगैरे वगैरे. पण यावेळेस मात्र चित्र वेगळं आहे. यावेळेस जे आहे मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता आहे तर तो एकत्रित मिळण्याची शक्यता आहे का, यावर आपण अगदी कमी शब्दामध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी काही लाभार्थी असे पण आहेत की त्यांना असं वाटत असेल, सर ही योजना आता काही दिवसांनी बंद होईल, काही महिन्यांनी बंद होईल, तर योजना बंद होणार नाही. या योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत तर त्यांनी कोणत्याही पद्धतीने नकारात्मक होण्याची आवश्यकता नाही, हे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. कारण की योजना बंद होणं एवढं सोपं नाही आणि योजना बंद करण्याची कोणाची हिंमत पण नाही. त्यामुळे ते डोक्यातनं काढा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर आपले हप्ते मिळाले पाहिजे. यासाठी आपण आपला हक्क जो आहे, आपला जो म्हणजे ज्याला आपण म्हणूयात मुद्दा जो आहे, तर तो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या ठिकाणी पण वेगवेगळ्या पद्धतीने जे जे आहे मांडत आहे. त्यामुळे काही चिंता करायची आवश्यकता नाही. राहिला मुद्दा की बरेचशा लाडक्या बहिणी विचारतात, सर मग आता जर वितरण नाही झालं मग हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. तर बघा, काही करायची आवश्यकता नाही. काही दिवस थांबा, नक्की वितरण होईल. त्यामध्ये पण कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. त्यामुळे नकारात्मक होऊ नका. जे या योजनेचे लाभार्थी नाहीत ते मात्र नकारात्मक कमेंट करतील. ते मात्र म्हणजे समजा जे लाडकी बहीणच नाही तर समजू शकता तुम्ही, तेही एक लाडकी बहीण म्हणून वेगळीच कमेंट करतील. आणि त्यामुळे एकंदरीत लाडक्या बहिणींना नकारात्मक या योजनेचं जे काही आहे वातावरण जे आहे त्यांच्या मनामध्ये तयार होतं, तसं होऊ द्यायचं नाही आहे. ही योजना जी आहे पुढेही चालू राहणार आहे. त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. पण दिरंगाई मात्र जी आहे तर ती मात्र कुणालाच न आवडणारी बाब आहे आणि तीच सध्या घडत आहे. असो, जे मुद्दा असो म्हणजे ते लवकरात लवकर तो मुद्दा मार्गी लागेल अशी अपेक्षा तर आहेच. आणि त्याबद्दल लवकर जे आहे वितरणाच्या संदर्भात पण अपडेट येईलच. मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित मिळू शकतो का, आपण ते एकदा बघूयात. बघा, यापूर्वी आपण पाहिलं आहे की ॲडव्हान्समध्ये पूर्वी फार महिन्यापूर्वी फार वर्षापूर्वी हप्ते मिळायचे आणि त्यावेळेस त्यांना गरज होती. आता लाडक्या बहिणींना गरज आहे, त्यामुळे आता मिळण्याची शक्यता फार कमी आहे. पण एक मुद्दा इथे समजून घेण्यासारखा आहे की आता तिसरा महिना उजवडलेला आहे. खरं तर आता 4,500 रुपये मिळायला पाहिजे होते, बरोबर, कारण मार्चचा एक, एप्रिलचा एक आणि मेचा एक. पण आपण म्हणतो आहे की 2 महिने म्हणजे मार्चचा आणि एप्रिलचा. कारण की हे हप्ते आता बघा, जर समजा वितरण 3 ते 5 तारखेच्या दरम्यान झाला असतं तर कदाचित मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित मिळाला नसता. पण आता शक्यता मात्र वाढलेली आहे बरं का. आता शक्यता आहे की 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता ही दाट आहे. ही बाब मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि किती जरी शक्यता असली तर शेवटी सरकारची पण इच्छाशक्ती लागते. सरकारला जर वाटलं नाही लाडक्या बहिणींचे 1-2 हप्ते आपण गायबच करू किंवा पेंडिंगच पाडून देऊ, तर मग त्याला कोणी काही करू शकत नाही. पण तरी देखील मला नाही वाटत तसं घडेल. त्यामुळे शक्यता फार अधिक आहे यावेळेस की मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळण्याची. आणि त्याच्यामध्ये पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी घडलेली आहे. आज 8 मे आहे, बरोबर, 8 मे आज शुक्रवार आहे. आजचा शुक्रवार आणि उद्याचा शनिवार हे 2 दिवस आहेत आपल्याकडे, ज्याच्यामध्ये GR वगैरे येऊ शकतो किंवा वितरणाच्या संदर्भात अपडेट येऊ शकतात. पण तरी देखील यावेळेचं जे वितरण आहे तर लाडक्या बहिणींनी पहिलंच आता ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की यावेळेचं वितरण हे फार पुढे जाऊ शकतं. म्हणजे कारण आतापर्यंत वितरण व्हायला पाहिजे होतं, हे तुम्हाला माहीत आहे. पण यावेळेचं वितरण जे आहे वेळ पडला तर 15 तारखेपर्यंत पण जाऊ शकतं. बघा, जे आहे ती बाब मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो आहे. पण तरी देखील योजनेचं वितरण होणार आहे आणि योजनेचे 2 हप्ते त्या इतक्या वेळेपर्यंत, म्हणजे समजा पुढे आता 9 तारीख, आज 8 तारीख, उद्या 9 तारीख आणि त्याच्यानंतर मग रविवारच्या नंतर डायरेक्ट सोमवार. आणि मग असं जर वितरण थोडं पुढे गेलं तर मग तो जो गॅप पडतोय 2 महिन्याचा पूर्ण गॅप आहे. आणि त्यामुळेच मी सांगतो आहे की ती जी शक्यता आहे म्हणजे मार्च आणि एप्रिलची एकत्रित हप्ते मिळण्याची शक्यता ही अधिक आहे. जर याच्या अगोदरच जर वितरण झालं असतं 1-2 तारखेला तर कदाचित एकच हप्ता जो आहे तो मिळाला असता. पण आता परत एकदा याच्यामध्ये आणखी महत्त्वाची एक बाब सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. सर्व हे अवलंबित आहे ते म्हणजे सरकारच्या इच्छाशक्तीवर. तरी देखील सरकार, मला असं वाटतं की नक्कीच तो प्रयत्न करेल की लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित देण्याचा. पण आता KYC वेगवेगळे कारणं, वेगवेगळे समस्या असं मांडून हे वितरण जे आहे पुढे नेऊ नये, एवढीच या व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे. तरी देखील कोणी नकारात्मक व्हायची गरज नाही. योजना आपली जी आहे ही अविरत पुढे चालू राहणार आहे, त्यामुळे कोणी चिंता करू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.